कढीपत्त्याचे 40 आश्चर्यकारक फायदे. नमस्कार मित्रांनो, कढीपत्ता म्हटलं की आपल्याला फक्त जेवणाची फोडणी किंवा आमटी आठवते. अनेक जण तर जेवताना कढीपत्ता काढून ताटाच्या कडेला फेकून देतात, बरोबर? पण थांबा, जर तुम्ही असंच करत असाल तर तुम्ही आरोग्याचा फार मोठा खजिना वाया घालवत आहात. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कढीपत्त्याचे 1 किंवा 2 नाही तर तब्बल 40 असे आश्चर्यकारक फायदे सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. केस गळतीपासून ते शुगर कंट्रोल करण्यापर्यंत कढीपत्ता शरीरावर काय जादू करतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, मधुमेह नियंत्रण, डायबिटीज कंट्रोल. कढीपत्त्यामध्ये असणारे फायबर आणि काही खास घटक रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर लेवल अचानक वाढू देत नाहीत. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची ताजी पाने चावून खाणे अत्यंत फायदेशीर आहे. नंबर 2, पचनक्रिया सुधारणे आणि गॅसपासून आराम. कढीपत्ता पचनासाठी खूप चांगला असतो. कढीपत्त्याची पाने ताकामध्ये बारीक करून प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचनाची समस्या लवकर दूर होऊन पोटाला थंडावा मिळतो. नंबर 3, वजन कमी करण्यास मदत. कढीपत्त्यामध्ये शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करणारे घटक असतात. हे शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. यासाठी दररोज सकाळी कढीपत्त्याची 5 ते 6 पाने चावून खावीत. नंबर 4, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, इम्युनिटी बूस्टर. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला आजारांपासून वाचवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. नंबर 5, तोंड येणे किंवा छाले बरे करणे. जर तोंड आले असेल किंवा जिभेवर छाले पडले असतील तर कढीपत्त्याची ताजी पाने हळूहळू चावून खाल्ल्याने तोंड लवकर बरे होते. नंबर 6, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन दूर करणे. कढीपत्त्यामध्ये पोट साफ करणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचा रस किंवा पाणी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 7, ताणतणाव कमी करणे, स्ट्रेस रिलीफ. कढीपत्त्याच्या पानांमधून येणारा सुवास आणि त्यातील सुगंधी तेल मनाला शांत करतात. मानसिक ताण किंवा चिंता कमी करण्यासाठी याचा चहा करून पिणे फायदेशीर ठरते. नंबर 8, किडनीचे आरोग्य, किडनी हेल्थ. रोज 1 चमचा कढीपत्त्याचा रस पिण्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात, ज्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो, ती स्वच्छ राहते आणि व्यवस्थित काम करते. नंबर 9, कफ आणि खोकल्यापासून आराम. कढीपत्त्यामध्ये गुड बॅक्टेरिया आणि कफ नष्ट करणारे गुणधर्म असतात. छातीत कफ जमा झाला असल्यास कढीपत्त्याची पाने मधासोबत खाल्ल्याने किंवा त्याचा काढा पिल्याने कफ कमी होतो. नंबर 10, स्मरणशक्ती वाढवणे. रोज सकाळी नियमितपणे कढीपत्त्याची पाने चटणीच्या स्वरूपात किंवा थेट चावून खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते, विसरभोळेपणासारख्या समस्यांपासून बचाव होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. नंबर 11, दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य. कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे दात किडनी थांबते, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते. नंबर 12, अतिसार किंवा जुलाबवर नियंत्रण. पोट बिघडल्यास कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म अत्यंत गुणकारी ठरतात. सुकवलेल्या कढीपत्त्याच्या पानांची पावडर मधासोबत किंवा ताकासोबत घेतल्याने जुलाब थांबण्यास मदत होते. नंबर 13, हाडांची मजबूती, बोन हेल्थ. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप चांगले असते. वाढत्या वयातील मुलांच्या हाडांच्या विकासासाठी आणि वृद्धांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. नंबर 14, युरिक ॲसिडवर नियंत्रण. शरीरात युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होतात. कढीपत्त्यातील गुणधर्म शरीरातील जास्तीचे युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर काढण्यास मदत करतात. यासाठी कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळून तो काढा नियमित प्यावा. नंबर 15, फुफ्फुसाचे आरोग्य आणि श्वसनक्रिया सुधारणे. वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसावर ताण येतो. कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट फुफ्फुसाचे रक्षण करतात, ज्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्यांना श्वास घेणे सोपे जाते. नंबर 16, जखमा आणि भाजलेल्या खुणा लवकर भरणे. कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट करून ती किरकोळ जखम खरचटणे किंवा भाजलेल्या भागावर लावल्यास जखम लवकर भरते. यामुळे जंतुसंसर्ग होत नाही. नंबर 17, अंगावरील सूज कमी करणे. हातपाय किंवा सांधे सुजल्यास कढीपत्त्याची पाने वाटून तिचा लेप सांध्यांवर लावावा. याने वेदना कमी होतात. यासाठी कढीपत्त्याचे सूज कमी करणारे गुणधर्म मदत करतात. नंबर 18, कोलेस्ट्रॉल आटोक्यात.
शरीरातील जास्तीची चरबी आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कढीपत्त्यातील घटक खूप मदत करतात. म्हणूनच कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करायचे असेल तर फोडणीतील किंवा चटणीतील कढीपत्ता नियमित पोटात जाणे आवश्यक आहे. नंबर 19, हृदय मजबूत करणे. कढीपत्त्याचे रोज सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका खूप कमी होतो. नंबर 20, मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम. कढीपत्त्याच्या पानांपासून मिळणारे तेल डोक्याच्या नसांमधील ताण कमी करते. या तेलाने कपाळावरील हलकी मालिश केल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 21, रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुधारणे. या पानांमधील औषधी घटक रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतात. यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो आणि हातापायांना मुंग्या येण्याची समस्या कमी होते. नंबर 22, तोंडाचा कोरडेपणा ड्राय माउथ दूर करणे. लाळ ग्रंथींना उत्तेजित करण्याचे काम कढीपत्ता करतो. ज्यांना सतत तोंड कोरडे पडण्याची समस्या असते त्यांनी कढीपत्त्याची पाने चावल्यास फायदा होतो. नंबर 23, उन्हाळ्यातील उष्माघातापासून म्हणजेच हीट स्ट्रोकपासून रक्षण. कढीपत्ता आणि पुदिना यांचे मिश्रण करून बनवलेले पाणी किंवा सरबत प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उन्हाचा त्रास होत नाही. नंबर 24, जुनाट खोकला आणि सायनसमध्ये आराम. कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळून त्याचा वाफारा घेतल्यास सायनसमुळे ब्लॉक झालेले नाक उघडते आणि छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 25, चयापचय क्रिया मेटाबॉलिझम संतुलित राखणे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचा मेटाबॉलिझम बिघडतो. कढीपत्त्याची पाने सकाळी उपाशीपोटी किंवा काढा करून पिण्याने शरीरातील हार्मोनचा समतोल व्यवस्थित राखला जातो. नंबर 26, स्नायूंचे आखडणे मसल्स क्रॅम्प कमी करणे. खेळाडू किंवा जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांचे स्नायू अनेकदा आखडतात. कढीपत्त्याचा रस कोमट पाण्यात टाकून पिण्याने स्नायूंना पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळून लवचिकता वाढते आणि क्रॅम्प्स येणे थांबते. नंबर 27, कीटक चावल्यास होणारा त्रास कमी करणे. मधमाशी, डास किंवा कोणताही कीटक चावल्यास त्या जागी त्वरित कढीपत्त्याचा रस लावल्यास आग होणे बंद होते आणि तिथली सूज कमी होते. नंबर 28, केसांची गळती थांबणे. डोक्याचे केस गळत असतील किंवा ते अकाली पांढरे होत असतील तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची 2 पाने चावून खावीत. नंबर 29, रात्रीची गाढ झोप मिळणे. कढीपत्त्यात नसांना शांत करणारे घटक असतात. रात्रीच्या जेवणात किंवा कोमट पाण्यात कढीपत्त्याचा अर्क घेतल्यास थकवा दूर होऊन रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते. नंबर 30, रक्ताची कमतरता दूर करणे. अंगात रक्त कमी असेल तर अशक्तपणा जाणवतो. कढीपत्त्यामध्ये लोह म्हणजेच आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असल्याने तो शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतो. नंबर 31, लिव्हर निरोगी ठेवणे. आपल्या यकृताची म्हणजेच लिव्हरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्याला आजारांपासून वाचवण्यासाठी कढीपत्ता उत्तम औषध आहे. नंबर 32, संसर्गापासून म्हणजेच इन्फेक्शनपासून संरक्षण. अंगाला खाज सुटल्यास, बुरशी किंवा इतर कुठल्याही जंतू संसर्गाशी लढण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावावी किंवा कढीपत्त्याचे पाणी पिण्याने इन्फेक्शन टळते. नंबर 33, शरीराची दुर्गंधी कमी करणे. कढीपत्त्यामध्ये क्लोरोफिल असते जे नैसर्गिक डिओड्रंटसारखे काम करते. कढीपत्त्याच्या रसाच्या नियमित सेवनाने घामाचा येणारा तीव्र दुर्गंध कमी होतो. नंबर 34, खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे. शरीराला त्रास देणारे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज सकाळी कढीपत्त्याचा अर्क कोमट पाण्यातून प्यावा. याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. नंबर 35, नखांचे आरोग्य. ज्यांची नखे वारंवार तुटतात किंवा पिवळी पडतात त्यांच्यासाठी कढीपत्त्याचा रस काढून नखांवर लावणे उत्तम उपाय आहे. यातील पोषक तत्वे नखांना आतून पोषण देऊन त्यांना मजबूत आणि चमकदार बनवतात. नंबर 36, सकाळचा थकवा गायब होणे. उठल्यावर अनेकांना चक्कर आल्यासारखे किंवा मळमळल्यासारखे वाटते. अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांचा रस लिंबू आणि मध टाकून प्यावा, आराम मिळतो. नंबर 37, नजर तीक्ष्ण करणे. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते जे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते आणि चष्म्याचा नंबर वाढू देत नाही. यासाठी कढीपत्त्याची पाने सुकून त्याची पावडर रोज जेवताना तुपासोबत खावी. नंबर 38, चेहऱ्यावरील मुरुमे घालवणे. कढीपत्त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमे, पिंपल्स, काळे डाग साफ होतात आणि त्वचेचा पोत सुधारतो.
यासाठी कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर फेस पॅकसारखी लावावी. नंबर 39, त्वचा मऊ ठेवणे. ज्यांची त्वचा खूप कोरडी असते त्यांनी कढीपत्त्याचे तेल लावल्यास त्वचा मऊ आणि छान होते. नंबर 40, पांढऱ्या केसांची समस्या दूर करणे. खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने कडक उकळून डोक्याला लावल्यास केसांना सुंदर चमक येते आणि त्यांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो, ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. तर मित्रांनो, हे होते कढीपत्त्याचे ते 40 अद्भुत फायदे, जे आपल्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. आता मला खाली कमेंट करून नक्की सांगा की यातला कोणता फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला. आणि हो, आजपासून जेवताना कढीपत्ता ताटाबाहेर काढून न टाकता चावून खा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट घरगुती टिप्स सोप्या भाषेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.